इथले जे लोक आहे का वरचे, सगळ्यात वरचे, ते तर फक्त काम करतात, चांगलं काम करायचं बाबा, याचा विचार त्याचा विचार, तिथं ते चाललं. ही काय करते, विचारच नाही करीत कोणाचं काय चाललंय, स्वतःच्या कामावरच फोकस करते. मग दररोज तिने ठरवलेलं असतं हे पाहिजेच, हे झालंच पाहिजे, क्लायंट केलंच पाहिजे. मग क्लायंट केल्याच्या नंतर स्वतःच्या प्रगतीसाठी काय, स्वतःच्या खुशीसाठी काय, पैसाच इम्पॉर्टंट नाही. कधी कधी बघा तुम्ही, आपण जरी क्लायंट नसलं तरी आपण बसून राहतो का, मग पैसा इम्पॉर्टंट आहे का? मुलींना शिकवणं पण झालं पाहिजे, एक तळतळ असते मध्ये, हे पण असतं की नाही बाबा आपल्या पुरींचं हे झालं पाहिजे, आपण हे केलं पाहिजे. तुम्ही बघा स्लॅक सीझनमध्ये पण आपण बसलेलो नव्हतो, क्लायंट जरी नसलं तरी आपण काही ना काही फक्त काय आपण आपलं काम करायचं. कोणाचं काय चाललं, बापरे हिचं हे चाललं का, हिने हे घेतलं, ते विचारच नाही. बरोबर काय होणार आहे, आपण वरती जाणार आहे. समजा आता तुझं पार्लर इथे, तुझं बी तुझ्या ह्या गल्लीत आहे, तुला दिसतंय हिच्याकडं क्लायंट आलेलं है ना, दिसतंय तुला तुझ्या याच्यातून, ते आलं ना येऊन द्यायचं. पण ती जेव्हा दारात येईन का आपल्या, तेव्हा बोलायचंच नाही, काय कर तू तिच्याकडे गेली होती, आता आली नाही, आवडलं ना, मला माहितीच होतं, काहीच नाही दाखवायचं. हे बघ एक क्लायंट आहे, सगळीकडे फिरणार, त्याचे पैसे त्याचं ठरवणार ना. हा, आज ही आपल्या दारात आली ना, उद्या ती आपल्याच दारात यायला पाहिजे. त्यासाठी काय करायला पाहिजे, तिला लाजवायचं नाही, तिला काहीच बोलायचं नाही. ते क्लायंट आहे, ते काही पण करू शकतं, हो ना. पण आपण मात्र आपलं काम चांगलं करायचं, शेजारणीचं घर न करायचं ना काही.